नमस्कार, मी निलेश जगताप. तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता. माझ्यासोबत आज पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार, शिवसेनेचे नेते अर्थात महायुतीचे नेते विजय बापू शिवतारे आहेत. बापू, तुमची कालच शिवसेनेच्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर पूर्णपणे दिलेली. महाराष्ट्र वार्तामध्ये तुमचं स्वागत बापू. पहिला प्रश्न, विमानतळ. पुरंदरच्या दृष्टीने विमानतळ, गुंतवणुकीचं पाणी आणि अनेक वेगवेगळे महत्त्वाचे विषय. विमानतळाला मोठा विरोध होता. विरोध काही प्रमाणात मावळला, लोकांनी जमिनी दिल्या. काय परिस्थिती सध्या? मी प्रथमतः आपण जे सांगितलं ते खरं आहे की आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण निवडणुकीच्या संदर्भातली पुणे शहर, पुणे जिल्हा परिषद, पुणे पिंपरी चिंचवड अशी सगळी जबाबदारी एकत्रितपणे दिली आहे. मी सांघिक पद्धतीने सगळी टीम घेऊन ते काम करणार आहे. निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं निर्णायक अशा प्रकारचं यश शिवसेनेच्या आमच्या पदरात पडेल अशी खात्री आपल्याला देतो. आपण विषय काढला विमानतळाचा. आपल्याला कल्पना असेल की 2017-18मध्ये मी मंत्री असतानाच आदरणीय सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेकॉर्ड वेळेमध्ये आम्ही डॉश कंपनीला संपूर्ण सर्वे करायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, जर्मन कंपनीला. आणि त्यांनी स्वतःहून कुठच्या गाव वगैरे असं काही नाही, परंतु बेस्ट जागा कुठची आहे अशी त्यांनी ठरवून ती जागा ठरवली. आणि सगळ्या परवानग्या 2 वर्षाच्या आत, नॉर्मली 7-8 वर्ष लागतात, त्या 2 वर्षाच्या आत हायपॉवर कमिटी सकट सर्व परवानग्या मिळाल्या. दुर्दैवाने 2019ला अपघाताने मी पडलो आणि सगळा प्रोजेक्ट अडकला. आणि त्याच्यानंतर निगेटिव्हिटी सुरू झाली. काँग्रेसने एक जिल्हा परिषद सीट मिळवण्यासाठी लोकांचा गैरसमज करत फसवणूक करत होते ते. आणि कधी कधी काय होतं की निगेटिव्हनेस खूप लवकर लोकांना पसला जातो, चांगलं लवकर समजत नाही. आणि त्याच्यामुळे 5 वर्ष वाया गेली. मी पुन्हा आमदार झालो आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा, आम्ही सगळे एका स्टेजवर होतो. पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय, त्याचं भूमिपूजन होतं, मोठा कार्यक्रम होता, 8,000 लोक होते. आणि त्या सगळ्यांच्या समोर माननीय मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की बापू, आता तुम्ही आमदार झालाय, आता पुरंदर विमानतळ होणार होणार होणार. क्लिप पण सोशल मीडियावर आताही फिरते. हा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांचा माझ्या बाबतीत होता. हे 100 वर्ष पुढे पुरंदरला घेऊन जाणारा प्रकल्प आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे. पुढच्या 10 पिढ्या आमच्या सुधारणार आहे. शेतीत आम्हाला परवडत नाही तर राहिलेल्या 1-1, 2-2 एकर शेतीमध्ये जर आमच्या पुढच्या पिढ्यांना व्यवसाय करायचा असेल, कोणी हॉटेल बांधेल, कोणी बिल्डिंग्स बांधेल, कोणी शाळा करेल, कोणी कोल्डरूम बांधेल, विमानतळ होतं म्हटल्यानंतर मोठे मोठे वेअरहाऊसेस होतील. अनेक संध्या उपलब्ध आमच्या तरुण पोरांना, शेतकऱ्याच्या व्यवसायात येण्याच्या येणार आहे. आणि म्हणून हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. 5 वर्ष वाया गेली आमची, म्हणजे माझ्या आयुष्याची 5 वर्ष वाया गेली. माझ्या कर्तृत्वाप्रमाणे मला काम करायला जी 5 वर्ष ती वायाच गेलेली आहेत. पण ठीक आहे, जेट स्पीडने जाऊन आता मी ते काम करतो आहे. आम्ही म्हणजे प्रत्येकाचा आज प्रश्न आहे, इवन मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वच अधिकाऱ्यांचा आणि सर्व नेत्यांचा. आत्ता मी कार्यक्रमात होतो आंबळ्याला आणि तिथे संजय केळकर हे ठाण्यातले आमदार होते. त्यांनी येताना ती माहिती घेतली होती. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे बसले होते. त्या दोघांचा एक प्रश्न होता, बापू, एवढं सगळे आयडिया तुम्ही काय केलं अशी जादू की एवढा प्रखर विरोध करणारे लोक, तुमची अंत्ययात्रा वगैरे आम्ही पाहिलेली आहे, तुमच्या विरुद्ध बोंबाबोंब पाहिलेली आहे, शेतकऱ्यांच्या वेगळ्या पद्धतीचे बाईट्स पाहिलेले आहेत. मी म्हटलं, हे बघा, पुरंदरचं भविष्य, पुरंदरच्या जनतेशी असणारी 100% प्रामाणिकता, शुद्ध प्रामाणिकता, राजकारण म्हणून नाही, की हे आपला पुरंदर पुढे गेला पाहिजे. राज्यात 1 नंबरला जातो आहे बघा, आता 1 नंबरला. त्यामुळे ती जी अंतर्मनाची जी धडपड आहे ना, ती लोकांपर्यंत कुठेतरी पोचली. आणि मी त्यांना सांगितलं दी क्लिअर कट, विजय बाप्पू येथे रेट, परतावा आणि आपल्या लोकांना, जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना परमनंट नोकऱ्या, या 3 कमिटमेंट. आता मोजणी वगैरे सुरू झाली आहे, 2-3 दिवस झालं मोजणी सुरू झाली आहे. मी पोलिसांना सांगितलं, पोलीस काढून टाका. आज शेतकरी स्वतः टेप धरून अधिकाऱ्यांना मदत करतो आहे, तिथे पोलीस कशाला पाहिजेत? बरोबर आहे. पोलीस काढून टाकायला लावले मी कलेक्टर साहेबांना सांगून. आणि आज मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. माझ्या मते 18 की 20 ऑक्टोबरपर्यंत मोजणी पूर्ण होईल
आणि मोजणी झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांबरोबर उपमुख्यमंत्री दोघेही एकनाथराव शिंदे आणि त्याचबरोबर अजितदादा तिघेही कर्तबगार आपापल्या फील्डमधले कर्तबगार मंडळी येतील राज्याची धुरा वाहणार. त्या तिघांना एकत्र बसून आणि प्रत्येक गावातले 5-5 प्रमुख लोक घेऊन रेट, जो रेट आत्ताच खूप अट्रॅक्टिव्ह आहे पण त्याच्यात आणखी काय करता येईल, मग कोणाची विहीर जाते, ताल जाते, घडघड जाते, काय होतं आहे, बागा, डाळिंबाच्या बागा आहेत, सीताफळांच्या बागा आहेत. आता ते 10 वर्षापूर्वीचे रेट आहेत. 10 वर्षापूर्वी सोन्याचा भाव काय होता, आज काय भाव आहे. त्यामुळे 10 वर्षापूर्वीचा जर सीताफळाचा भाव पाहिला आणि आजचा पावला तर जमीन आसमानचा फरक आहे. त्याप्रमाणे नवीन रेटप्रमाणे अद्ययावत अशी कृषी खात्याची ती आपल्याला संपूर्ण व्यवस्था करून घेतली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या झाडांचा योग्य मोबदला मिळेल. कुठच्याही प्रकारची 2 नंबरगिरी 4 नंबरगिरी इथे चालणार नाही. शेतकरी थेट, मला आणखी सांगायला वाटतं की एकदम अतिशय कर्तृत्ववान असा जिल्हाधिकारी आपल्याला मिळाले. डुडी साहेबांनी, मला वाटत नाही की असा प्रशासकीय अधिकारी मी अगोदर पाहिला नव्हता की दिवसरात्र एखाद्या आमदारासारखा किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीसारखा बारकाईने हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, साहब आप इनसे बात करो, मेरे से बात हुई, आणि मग आम्ही ते सगळं बरोबर त्यांना कोणी तिकडे जाऊन हे केलं की त्यांनी माझ्याकडे पाठवायचं, माझ्याकडे आलेले लोक आहेत त्यांना मी कन्व्हिन्स करायचो, मी त्यांना त्यांच्याकडे पाठवायचो. आणि असा विश्वास संपादन करत मी नेहमी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा पूर्णपणे विश्वास संपादन करून आणि त्यांची जबाबदारी घेऊन हे विमानतळ होईल हे शब्द दिला होता. त्याप्रमाणे 96% लोकांनी जमिनींची हे देऊन टाकली आहे, कन्सेंट दिलेली आहे, परवा म्हणजे ना हरकत दिलेली आहे. मोजमाप होईल, त्याच्यानंतर एकच बैठक होईल. माझ्या हिशोबाने 8 ते 9, 10,000 कोटी 7 गावात येणार आहेत. सगळ्या महाराष्ट्रातल्या बँका, सगळे सासवडला, पुरंदरला बँक, HDFC, ॲक्सिस, सगळ्यांनी ब्रांच ओपन करून ठेवलेले आहेत की ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे पैसे येतील, ते डिपॉझिटच्या रूपाने येतील. आमचे शेतकरी खूप हुशार आहेत, उडवणारे नाही आहेत की बाबा आता मिळालेत पैसे म्हणून 100 काय स्कॉर्पिओ घेऊन आले आणि असं नाही. शेतकरी बघा, तुमचे 7 बरे बघा आमच्या शेतकऱ्याचे. तुम्ही बारामतीच्या शेतकऱ्यांना किंवा एखाद्या बागायती क्षेत्रात गेला तर विकास सोसायटीचे 50 लाख 40 लाख एवढा बोजा असतो. आमच्याकडे 2 लाख 3 लाख हा एकदम परफेक्ट विचार करून सांभाळून चालणारा आमचा शेतकरी आहे, हुशार शेतकरी आहे. त्यामुळे पुरंदरच्या पुढच्या संपूर्ण सोशल फॅब्रिकमध्ये सामाजिक प्रचंड मोठं परिवर्तन घडणार आहे. आणि हे विमानतळ पुढच्या आमच्या 10-20 पिढ्यांना. विमान कधी उडेल पण तालुक्यात विमान? 2029च्या आत विजय बापू विमान उडवणार म्हणजे उडवणार. कारण बघा, नवी मुंबईला बरोबर 4-5 वर्ष काम चालू, पण अख्खा एक डोंगर कापायचा होता तिथे. इथे काहीच नाही तसं. इथे 1.5 फुटावर काळा पाषाण आहे, त्यामुळे धावपट्ट्या, डबल धावपट्टी आहे, बेस्ट डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे धावपट्ट्या वगैरे करायला मेन जो खर्च असतो की खाली जर काळी माती असेल तर त्यांना खूप वेळ जातो. इथे खाली पाषाण आहे 1.5 फुटावर. त्यामुळे जे मोठे टॉवर्स असतात उंच, DGCAचे वगैरे, सिव्हिल एव्हिएशनचे, तर त्याची जी फाउंडेशन्स आहेत ती सुद्धा जर खाली जमीन भुसभुशीत असेल, काळी असेल तर त्यालाही त्रास होतो. इथे सगळंच बेस्ट आहे, काळा पाषाण आहे पूर्णपणे. आणि त्याच्यामुळे एअरपोर्टच्या कामाला माझ्या मते 2 वर्षाच्या आत एकदा 1 महिना टार्गेट आहे की मोजणी होईल. पुढच्या 1 महिन्यामध्ये पैसे द्यायला सुरुवात होईल आणि 2 ते 3 महिन्यामध्ये संपूर्ण लँड ॲक्विशन म्हणणार नाही मी, की स्वेच्छेने शेतकरी पैसे घेतील आणि कामाला सुरुवात होईल. एक मीटिंग फक्त साधारणतः आत्तापासून 2 महिन्यात धरा, मुख्यमंत्र्यांबरोबर होईल. कारण ते रेट कमी करणे, जास्त करणे, वाढवणे, परतावा जास्त देणे हा सगळा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांचा आहे. आणि त्यांच्याबरोबरीने दोन्ही कर्तबगार मुख्यमंत्री आहेत. अजितदादा तर लोकसभा मतदारसंघातले आपले आहेत, पुण्याचे आहेत, त्यामुळे तेही मदत करतील. त्याचबरोबर एकनाथ शिंदे माझे नेते आहेत, त्यांना माहिती आहे की एवढा मोठा हा ऐतिहासिक असा प्रकल्प आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं गेम चेंजर. आणि पुण्याचं बॉटलनेक जे होतं ते एअरपोर्ट होतं, कारण जे एअरपोर्ट होतं ते आपलं मिलिटरीचं एअरपोर्ट आहे, ते त्यांना ते पूर्णपणे अतिशय सेन्सिटिव्ह अशा प्रकारचं एअरपोर्ट आहे. हे एकदा एअरपोर्ट झालं की तिथे सिव्हिलचं एकही विमान उतरणार नाही. आणि इथे एअरपोर्ट झाल्यानंतर किती 14 जिल्ह्यांना त्याचा फायदा होतो. आज रत्नागिरीला जो माणूस जाणार आहे तो माणूस अजिबात मुंबईला नाही उतरणार, तर एक तर रोड खराब, 12-12 तास लागतात. पुरंदरला उतरलं, पुरंदर किल्ल्यावरून तुम्ही खाली गेला, भोरमधून महाडला गेला, झालं हे.
इकडून कोल्हापूरला गेला, कोल्हापुरातून खाली उतरला, गेला खाली तुम्ही कोकणामध्ये. इकडे सोलापूरला जाणारी माणसं असतील ती कशाला जातील मुंबईमध्ये किंवा नवी मुंबई, इथे उतरतील 10 मिनिटामध्ये सोलापूर रोडला लागलं, 2 तासात सोलापूरला गेलं. नगरला जाणारी माणसं आहेत ती कशाला तिथे मुंबईला उतरतील, इथून 2 तासात नगर, दौंड मार्गे नगर 2 तासामध्ये, पुढे जालना, पुढे नांदेड, ही सगळी जी लोक आहेत ही मुंबईवरून त्यांना 15-15, 18-18 तास लागतात जायला. ती सगळी मंडळी इथून शॉर्ट 14 जिल्ह्यांना यायचं होतं. म्हणजे फॉरेनवरून येणारी मंडळी, फॉरेनला जाणारी मंडळी आणि डोमेस्टिकसुद्धा, सगळा जो डोमेस्टिक देशभरातला आहे तो इथून बरोबर होईल. त्याच्या बरोबरीने मोठा कार्गो आहे. हे विमानतळ देशातलं सेकंड लार्जेस्ट, दुसरं मोठं, सर्वात मोठं विमानतळ आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं 1 नंबरचं विमानतळ आहे. 14 जिल्ह्यातला शेती प्रॉडक्ट, म्हणजे माझा अंजीर 3 तासात मिडल ईस्टमध्ये, अरब कंट्रीमध्ये पोहोचेल, सीताफळ. त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी प्रचंड मोठे एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं होत आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक असं काम आहे. आम्ही क्लिअर कट सांगितलेलं आहे त्यांना की ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्या शेतकऱ्याच्या घरातला कमीत कमी एक व्यक्ती परमनंट नोकरीमध्ये एअरपोर्टला पाहिजे. तो इंजिनियर असेल तर इंजिनियर म्हणून त्याला घ्या, त्याला स्पेशल ट्रेनिंग द्यायचं असेल त्याला स्पेशल ट्रेनिंग द्या. आमचा 10वी-12वी झालेला शेतकऱ्याचा एखादा मुलगा असेल तर लोडिंग अनलोडिंग जे विमानातलं असतं त्याला ट्रेनिंग विशेष लागते. ती ट्रेनिंगची व्यवस्था एअरपोर्ट अथॉरिटी करणार आहे. ती कुठे करणार आहे? दिव्या एटाच्या इथे ही सगळी ट्रेनिंग, किंवा मग एअरपोर्ट जिथे होतं तिथेच एखाद्या बाजूला ती टेम्पररी अरेंजमेंट करून मुलांना ट्रेनिंग देणं. माझ्या हिशोबाने निदान 1.25 लाख लोक एवढी मॅनपॉवर इथे लागेल. मुंबईचं विमानतळ 900 एकरवर आहे, तिथे मला वाटते लाखभर लोक आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट. त्यामुळे कार्गोपासून सगळं असल्यामुळे हे विमानतळ महाराष्ट्राच्या विकासाला आणि पुण्याच्या ग्रोथला एक प्रचंड मोठं आणि सगळे फायदे. असं आहे की विकासाचं एखादं काम केलं, म्हणजे धरण बांधलं तर बेल्ल्यामध्ये आता आमचं धरण आहे गुंजवणी, जमीन तिथल्या लोकांची गेली, त्यांनाही आपण सगळं काम केलं, पण त्याच्याबरोबर त्याचे फायदे खाली होतात. मीरा देवधर कुठे आहे, त्याचे फायदे कुठे चालले आहेत? अकलूजपर्यंत पाणी जाते. तुम्ही खडकवासला डॅम आहे ते कुठे इंदापूरपर्यंत 200-250 किलोमीटर पाणी जाते. त्यामुळे जमीन ज्यांची जाते त्यांना फायदा मिळतो जमिनीचा, किंवा उपसा सिंचन करण्यासाठी मिळतात. पण विमानतळ असा प्रकार आहे की इथला 100% फायदा हा पुरंदरच्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा मोठा फरक आहे. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये विमानतळ, आज सोशल फॅब्रिकसुद्धा खराब झालेलं. पुरंदर उपसा म्हणून प्रचंड फायदा लोकांना व्हायला लागला. दर आठवड्याला 30-40 हजार रुपये लोकांना शेतीमालाचे, भाजीपाल्याचे वगैरे मिळायला लागले. चांगली सशक्तीकरण झालं. तुम्ही जर सगळं माळशिरस, टेकवडी वगैरे जाऊन बघाल तर 2-2 कोटीचे शेतकऱ्यांनी बंगले बांधले. जे 10x10च्या सपरामध्ये राहत होते अशी मंडळी आता त्या पुरंदर उपसा. त्यामुळे एका बाजूने पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे जो फायदा होतोय तो, त्याचप्रमाणे एअरपोर्टच्या माध्यमातून लागणाऱ्या नोकऱ्या, व्यवसायाच्या संध्या प्रचंड ताकदीने पुरंदर. मी तुम्हाला आज सांगतो, मी 2009 साली बोललो होतो की बा आता पुरंदरचे प्रत्येक घरातली माणसं दुष्काळी घरातली मिलमध्ये होती किंवा गोदीमध्ये होती. मिल बंद पडलं 1982ला, संपूर्ण संपलं आणि गोदीचे आधुनिकीकरण झाले. जिथे 1000 लोक आहेत तिथे आता कन्व्हेअर 2 माणसात होतं. आणि मग त्यावेळेस आपण पाहिलं होतं की सगळं जर अर्थकारण पाहिलं पुरंदरचं गेल्या 25 वर्षातलं, म्हणजे मी जेव्हा माझे वडील मुंबईत मिलमध्ये कामाला होते त्यावेळेस 75 साली 40 रुपये यायचे महिन्याला मनी ऑर्डर, आणि सगळी रांग असायची पोस्ट ऑफिसमध्ये मनी ऑर्डर घेण्यासाठी. आता सगळी मनी ऑर्डर पॉलिसी संपली होती 2008-9लाच. आणि म्हणून आता मुंबईला जाणं आम्हाला शक्य नाही, तर आता पुरंदरलाच मुंबई बनवायचं हे टार्गेट धरून, विजन धरून मी काम केलं. आज झालं ना. इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं आहे, गुंजवणीचं पाणी त्या बाजूने येत आहे. पुरंदर गुंजवणीचं पण तुम्ही गेल्या वेळेस पण मुलाखतीत म्हणला होता 1 वर्षाच्या होईल. आता बघा, मी टीका करत नाही, परंतु लोकांशी बेईमानी करणे ह्याच्या इतकं नालायकपणा दुसरा कुठचा नाही. मी मंत्री असताना गुंजवणीची लाईन ही माहूर, परिंचे, वाल्ला, सुकलवाडी, राख असा सगळा जो खरा दुष्काळी भाग आहे तो सगळा कव्हर केला होता. वरून लाईन होती. 20 जुलै 2020 रोजी मी पडल्यानंतर, हे आमदारांना माहीत नव्हतं का? 620 वाल्ला आहे, समुद्रसपाटीपासून 720 मीटरवर.
पाणी त्यांनी लाईन बदलली, मी माझ्या टेंडरमध्ये असणारी लाईन बदलली, EPC कॉन्ट्रॅक्ट होतं, फ्रॉड झाला. कितीचा फरक? 450 कोटीचा. मग त्यांनी काय काय केलं ते मला सगळं माहीत झालं आहे, कोणाला किती पैसे दिले. पण तो फ्रॉड झाला आणि ती लाईन तुमचा थेट आरोप आहे, थेट ज्यांच्याबद्दल बोलताय त्यांनी 20 जुलै 2 हे बघा, एवढा मोठा डिसिजन घ्यायचा असेल ना तो आमदारांशिवाय होऊ शकत नाही. आणि जेव्हा लोकांनी विरोध केला त्याला, तुम्हाला नाही कळलं, समजा तुम्हाला त्या सब्जेक्ट माहीत नव्हता, पण जेव्हा वाल्यातल्या लोकांनी विरोध केला की खालून लाईन नेली, तो उलटी लाईन अशी कशी जाणार आहे? 620 वरून 720 आणि 20-25 किलोमीटरच्या अंतरमध्ये शेतकऱ्यांनी कुठे पंक्चर करतात शेतकरी. हे डिलिव्हरी सगळ्या ज्या मायनर आहेत त्या HDPच्या आहेत. पाईपाला भोक मारलं, लगेच हे केलं, वर इथे 720ला एक थेंबसुद्धा निघाला नसता. आणि खरा ड्रॉट इफेक्टेड एरिया जो आहे तो हा आहे परिंचे, हरणी, या सगळ्या वाड्या वस्त्या, वाल्याच्या वाल्ला आणि राख, हा खरा ड्रॉट इफेक्टेड एरिया. तो वंचित झाला असता. शेतकऱ्यांनी विरोध केला. आता 20 जुलैला ही लाईन बदलल्यानंतर शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर तरी आमदारांचं कर्तव्य होतं ना की बाबा काय नक्की झालं आहे, तेच इन्व्हॉल्व असल्यामुळे किंवा काय असेल ते असेल देवाला माहीत. पण शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून मी शेतकऱ्यांचे आभार मानतो. नंतर जेव्हा विरोध का करतायत शेतकरी, जेव्हा माझ्या कळलं, मी डिटेलमध्ये गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जी केलेली लाईन होती ती पूर्ण बदलून स्ट्रेट जेऊर माणकीवरून राखेला डायरेक्ट नेली. आणि मग अशा जर वाहिन्या मायनर जर दिल्या तर पाणी गेलंच नसतं. आणि म्हणून जे झालं ते चांगलं झालं. 5 वर्ष झालं नाही, परंतु आता मी आमदार नसताना सुद्धा त्याच्यात लक्ष घालून पुन्हा मुख्यमंत्री महोदय होते एकनाथराव शिंदे, त्यांच्याबरोबर 3-4 बैठका शेतकऱ्यांना घेऊन केल्या आणि जी ओरिजिनल मूळ लाईन होती तशाच पद्धतीने ऑर्डर करून घेतल्या, त्याचं सगळं मोजमाप केलं परत आणि आजची अद्ययावत किंमत ठरवून वरून लाईन घेतली. आजच्या घडीला 73 किलोमीटरपैकी 20 किलोमीटर लाईन पूर्ण झालेली आहे. अजूनही 1 रुपया L&Tला देऊ शकलो नाही. लार्सन टुब्रोने हे प्रकल्प 5 वर्ष जेव्हा पैसे येत नाहीत, मोठी कंपनी आहे, इंटरनॅशनल कंपनी आहे, आणि जर पैसे एखाद्या प्रॉडक्टचे 500 कोटी टाकून एकही पैसा येत नाही 5 वर्षात, ऑटोमॅटिक कॉम्प्युटर्स आहेत त्यांचे सॉफ्टवेअर, ते अबेंडन करतात प्रोजेक्ट. त्याच्यातून 1 रुपया त्या प्रोजेक्टला निघणार नाही चेक. आणि म्हणून मग मुख्यमंत्री महोदयांनी मिटिंग घेतली, त्यांनी अधिवेशनाच्या दरम्यान, आणि मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की कॅश फ्लो जर त्यांना दिला तर त्यांचं परत अबेंडन केलेलं प्रोजेक्ट सुरू होईल आणि जोमात सुरू होईल. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पूर्ण ताकदीने युद्धपातळीवर काम करा, तुम्हाला सगळ्या ज्या काय अडचणी आहेत, काही टेंडरमधल्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या रेक्टिफाय करून दिल्या. आता कृष्णा खोरे महामंडळाची बैठक झाली, त्याच्यामध्ये त्यात मान्यता घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी 164 कोटी रुपये कॅश फ्लो दिला आहे. जुलै 2026 100% मेन लाईन पूर्ण होऊन पाणी नद्या ओढ्याने मेन लाईनने सोडलं जाईल. आणि जुलै 2027 मायनर लाईन आहे 400 किलोमीटर जवळजवळ. मायनर म्हणजे 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच. प्रचंड वेल डेव्हलप अशा प्रकारची ड्रिप इरिगेशनची टेक्नॉलॉजी लार्सन टुब्रो आहे. आमचे काही शेतकरी मध्य प्रदेशला गेले होते. 8 लाख हेक्टरचं त्यांनी काम केलेलं आहे 2 उपसा सिंचन. आणि ॲक्च्युअल सिंचन होत असताना शेतकऱ्यांशी बोलणं वगैरे असं करून आले. कोणाला विश्वास नाही बसणार एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. आता लोक बोलत आहेत की उन्हाळ्यात वगैरे ठीक आहे, चला पाणी आपण सोडून देऊ, पण जेव्हा आमचं ठरलेलं पाणी आहे 2-2.5 TMC, ते पाणी उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला तेवढंच पाणी असेल त्यावेळेस ड्रिपनीच भिजवावं लागेल. आणि एकदा ड्रिपची सवय झाली तर परत पाणी सोडा म्हणून कोणी सांगणार नाही. पण गुंजवणीची संपूर्ण जर हे पाहिली, जे पाणी उपलब्ध आहे ते बहुतेक सगळं पाणी आपल्याला मिळणार आहे. कारण पाऊस खूप असतो पावसाळ्यामध्ये, तिथे कोकणामध्ये म्हणजे बोरला पाऊस असतो. फक्त वॉल खोलून पूर्ण राखेपर्यंत ग्रॅव्हिटी फ्लोने आपण हे केलेलं आहे. आणि वर नारायणपूर ते जेजुरी ग्रामीणपर्यंत जिथे पियाचे पहिले टँकर लागतात, साकुर्डे वगैरे, या ठिकाणी वाचलेलं जे पाणी आहे, अपप्रचार काही लोक करतात. आताही काही लोकांचं चक्कर चाललंय की हे प्रोजेक्ट थांबलं पाहिजे म्हणून काही नालायक लोक राजकारणी नाही. आता ते सगळ्यांना माहिती आहे, मी कशाला एखाद्या फालतू माणसाचं नाव घेऊ. ज्याला आपल्या लोकांचं हित कळत नाही, निवड राजकारणासाठी येतो तो ते संपून जाणार आहेत. ते अशा काही लोकांना 18-20 लाख रुपये जमा करायचे आणि कोर्टात दाखल करायचं की बापूंनी खालचं पाणी वर नेलं आहे. अशा प्रकारची नालायकपणा करतायत हे माझ्या लक्षात आलेलं आहे.
काही होणार नाही त्याच्यातून, कारण ते वाचलेलं पाणी आहे. राज्यामध्ये पहिली बंद पाईपलाईन अँड ड्रिप इरिगेशनची स्कीम ही उंजवणीच आहे. 100% पूर्णपणे वाचलेलं 40% पाणी जेव्हा तुम्ही ओपन कॅनॉलमधून पाणी आणता त्यावेळेस कॅनॉलच्या फक्त खालच्या बाजूला पाणी देऊ शकता, वर देऊ शकत नाही. आता 741वर धरण आहे, त्यावेळेस माझंच गाव परिंच घेतलं तर माझ्याकडे ओपन कॅनॉलमधून फक्त 25 हेक्टरला पाणी होतं. पण आता काय केलं आपण, बंद पाईपलाईन 741वर धरण असल्यावर कुठेही पाणी निघते आणि मग सगळ्या 16 गावांना, लाभार्थी गावांना इक्वल पाणी शेअर केलं आहे, इक्वल. त्यामुळे आता परिंचाला मला वाटतं 800 हेक्टर होते. सगळ्या गावांना समप्रमाणात पाणी दिलं गेलं आणि त्याच्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची योजना झाली. अजून मी ते सांगितलं ते 17-18 लाख काढून नये आणि मी तुम्हाला, मला माहीत नको पडायला, तुम्हाला कोणाला मी पैसे देतो. 2 वर्ष जेव्हा मी मंत्री होतो त्याच वेळेस ही लाईन झाली असती. 5 केस टाकल्या होत्या. आता अंतुरकर सारखा वकील दिवसाला 5 लाख रुपये घेतो. भोरमधल्या शेतकऱ्यांनी ते केस केले होते दाखवायला. देऊ शकतात का हे, कोणी फंड केले होते वगैरे सगळं सकाळी जगाला माहीत. निव्वळ माझ्या राजकारणासाठी माझे लोक मेले तरी चालतील, पण माझं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी नालायकपणा केला, त्याची शिक्षा लोकांनी त्यांना दिली. पुढे तर हे कुठे नावाला सुद्धा राहणार नाहीत, मी तुम्हाला सांगतो. कारण ही मानसिकता खूप वाईट आहे. राजकारण करा, विरोध करा, परंतु राजकारणावर आपल्या लोकांच्या मुळावर काहीतरी येईल हे नाही झालं पाहिजे. कोल्हापूरला बघा, एखादा मोठा प्रोजेक्ट असेल, सगळे राजकारणी एकत्र येणार आणि जिल्ह्याचा विकास कशात आहेत. आता अजितदादांचं अगदी स्पष्ट स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका आहे की नाही, हे बरोबर झालं पाहिजे, एअरपोर्ट व्यवस्थित झालं पाहिजे, गुंजवणीला व्यवस्थित पैसे मिळाले पाहिजेत. आता वाढपी आपल्या असल्यानंतर काय अडचण काय, त्यामुळे ही मानसिकता असेल. आता तालुक्यातले जे विरोधी नेते होते तुमच्या, तुम्ही आता सगळे महायुतीतच आहात की आता सगळे एकत्र बसून काम होईलच की सगळी तालुक्यात? नाही, असं आहे ना, कपडे बदलले म्हणून माणसाची मानसिकता बदलते काय? गाढवाला वाघाची कातडी जरी चालवली तर ते गाढवच आहे ना. म्हातारा शेर जरी एखादा आला आणि ओरडला की ते पळत सुटेल. उदाहरण जाऊ द्या, मोठं टीका करायचं नाही, पण एकंदरीत लोकांच्या हिताच्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीत पुढे आलं पाहिजे. उलट बापू तुम्ही आत, माझ्याकडून नाही झालं पण हरकत नाही, हे काम करायचं आपल्याला, असं पुढे येऊन काम केलं पाहिजे. राजकारण काय, कोण किती दिवस जगणार आहे, कोण किती दिवस, पण जनतेचं हित सगळ्यात. म्हणून मी बोलतो की मी आमदार नाही, मी पुरंदर हवेलीचा कुटुंब प्रमुख आहे. बारीक सारीक गोष्टीत आजारपणापासून बारीक सारीक 100% शुद्ध प्रेम लोक. म्हणून मी असा आहे, 3 वेळा डायलिसिस आठवड्यातून करून सुद्धा धडधाकट आहे. त्याचं कारण आहे गोरगरिबांचे आशीर्वाद, आणि म्हणून ऐतिहासिक कामं आहे ती सगळी. बाप्पू, आता एक बातमी टीव्हीवरती होती सगळ्या की पुरंदरला दिव्याला IT पार्क होणार. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत सर्वेचं केलं, तुम्ही पुढाकार घेतला, काय नेमकं? मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्या काळात. मी ते मला वाटते 23 जुलै 2023 की 24 त्यावेळेस एक बातमी पाहिली होती मी की हिंजवडीला असणारा IT पार्क आहे तो बँगलोरला जायला लागला आहे ट्रॅफिक कंजेशनमुळे. प्रचंड ट्रॅफिक होतं आणि त्यामुळे सगळी महत्त्वाची माणसं असतात, सगळी इंजिनियर्स वगैरे. आणि ती बातमी आल्यानंतर मी अस्वस्थ झालो होतो आणि म्हणून मी त्या काळामध्ये देवामध्ये राष्ट्रीय बाजार करावा अशा प्रकारची माझी कल्पना होती. पण जेव्हा मी हे पाहिलं की त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काय असेल तर रोजगार. आज पुरंदरच्या गावागावामध्ये इंजिनियर पोरं शिकलेली आहेत, गावागावातून मुली BCS MCS झालेले आहेत. नोकऱ्या कुठे मिळत नाही, थोडा बहुत लँग्वेजचा वगैरे प्रश्न आहे, पण त्याच्यावर ओव्हरकम करून मी कोडीत, दिवे आणि चांबळी एकत्रित 1450 एकर जमीन आहे. या 1450 एकर जमिनीमध्ये तिथे हिंजवडीला काही लोक गेले, पण काही लोक वेटिंग लिस्टमध्ये 342 लोक आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना मी त्यावेळेस सांगितलं होतं, त्यांनी त्या काळात ताबडतोब आदेश दिले होते रेव्हेन्यू मिनिस्टरला, महसूल मंत्र्यांना, की ही जमीन ताबडतोब हँडओव्हर करा MIDCला, उद्योग खात्याला. आणि उद्योग खात्याच्या मार्फत MIDCच्या मार्फत ह्या सगळ्या तिन्ही गावाच्या या क्षेत्रावर इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा निर्माण करा, रोड, पाणी, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या निर्माण करा आणि प्लॉटिंग करा. आणि ते प्लॉटिंग मोठमोठ्या कंपन्यांना, ITच्या लोकांना द्या. माझ्या हिशोबाने 1450 एकरवर मिनिमम 2-2.5 लाख लोकांना नोकऱ्या मिळतील. आपल्या तालुक्यातल्या मुलांना फायदा, तालुक्यातल्या मुलांना प्रायोरिटीने, जरी ट्रेनिंग कमी असेल त्यांना ट्रेनिंग द्यायचं. प्रत्येक कंपनीमध्ये 50% उपलब्ध असणारं जे मनुष्यबळ आहे
त्याला ट्रेनिंग द्यायची. इंजिनियर एखादा थोडा कमी जास्त असेल त्याला ट्रेन करायचं. 50% लोकांना आमच्या सर्व्हिसेस द्यायच्या, मुली वगैरे अशा प्रकारचे केलं. आता काय झालं आहे, फॅब्रिक जर संपूर्ण समाजाचं पाहिलं तर नवरा बायको दोघे अर्निंगमध्ये पाहिजेत, शेती थोडी हे पाहिजे. आणि त्यामुळे ज्या मुली शिकलेल्या खूप आहेत, ह्या सगळ्या मुलींना जोपर्यंत महिन्याचं तिचं 50-60 हजाराचं इन्कम स्वतःच येत नाही तोपर्यंत स्त्री सक्षमीकरण होणार नाही, तोपर्यंत नवरा नवरा राहील. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर इक्वल अपॉर्च्युनिटी महिलांना द्यायची असेल तर हा एक महत्त्वाचा बदल हा या IT पार्कच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून जेवढं करता येईल, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की खाली फुरसुंगी आणि देवाची रुळ मी बाजूला काढली. त्यांना प्रचंड पाणी 118 कोटी प्लस 100 218 कोटीचे पाणी पुरवठ्याची विभाग केली. टॅक्स त्यांचा 12 पट झाला होता. 5 रुपये स्क्वेअर फीटचा टॅक्स 60 रुपये स्क्वेअर फीट झाला होता. उत्पन्नाच्या डबल टॅक्स झाला होता. शेवटी मी ती बाजूला काढली, नगरपालिका केली. पण माझ्या डोक्यातलं पूर्णपणे विजन असं आहे, देवाची रुळी, फुरसुंगी, वडकी, सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिका. आणि मी एका विशेष धन्यवाद मी देतो इवन एकनाथराव शिंदेंना की हा संपूर्ण एरिया PMRDAत घ्या, फक्त एअरपोर्टचा नाही तर डिझाईन आणि कंट्रोल अशा प्रकारचा विकास होईल. कुठे हॅपॅझर्ड प्रकारे विकास होणार नाही. मग ते त्याचं सगळं प्लॅनिंग आहे, ते प्लॅनिंग व्यवस्थित PMRD करेल. तुम्ही आता जाऊन PMRDने प्लॅनिंग केलेलं हिंजवडी हे बघा, खराडी बघा, काय मोठे मोठे IT पार्क, मोठे रोड वगैरे. म्हणून PMRDच्या अंतर्गत संपूर्ण तालुका दिलेला आहे. त्यामुळे विमानतळ PMRDच्या अंतर्गत ह्याचा विकास. उद्याचं मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसं पुरंदर हे उद्याची नवीन पुणे महानगरपालिका ही होणार. परवा माझी दादांशी चर्चा चालू होती. त्यामुळे बापू आपण हे नगरपालिका केली पण ही महानगरपालिका केली तर आणखी फायदे होते. म्हटलं करू ना, काहीच अडचण नाही. तुमचं दादांचं जमतं आता पूर्ण. अरे असं आहे की वैयक्तिकरित्या काय असते कोणाचं, बरोबर, पण त्यांनाही माहीत पडलं की विजय शिवतारे हा लोकांसाठी झटणारा माणूस आहे. विधानसभेच्या दरम्यान जे काय झालं ते ठीक आहे, पण एकंदरीत लोकांसाठी झटणारा माणूस आहे. त्यांचंही उद्दिष्ट तसंच असते. समविचारी होता मी विकासाच्या बाबतीत. त्यामुळे मी जे जे सांगेल त्या गोष्टीला कधीच नाही ते करत नाही. आणि म्हणून त्यांचं एकदम चांगल्या प्रकारे देवाभाऊची आणि माझी तर मैत्री आहे जगजाहीर आहे. एकनाथराव शिंदे माझे नेते आहेत. पक्षासाठी अतिशय बारकाईने काम करणारा माणूस म्हणून देखील ख्याती आहे. आणि म्हणून या तिघांशी असणारं चांगलं नेटवर्क, महाराष्ट्राच्या विधिमंडळातले सगळे आमदार वगैरे यांच्याशी असलेलं चांगलं सलोख्याचे संबंध, त्याच्यामुळे पुरंदरला काहीच कमी पडणार नाही. जे आपण सांगितलं की दादाचं नाही माझं अगदी चांगलं बोलता बोलता त्या दिवशी बोलले आपण महानगरपालिका केली, कारण त्यांना माहिती आहे की बा विरोध बापू करेल. मी म्हटलं अजिबात नाही. जर तुमचं तसं म्हणणं असेल ना माझी काहीच हरकत नाही. मांजरीपासून वाघोलीचा भाग जरा तिकडे आहे, पण जर तुम्ही अशा प्रकारे दक्षिण उत्तर जर महानगरपालिकेला हडपसर नको त्याच्यामुळे, हडपसर आता बरंच डेव्हलप झालेलं आहे. तर मांजरी, शेळवाडी, फुरसुंगी, देवाची रुळी, वडकी, सासवड, जेजुरी आणि अख्खा पुरंदर एअरपोर्ट सकट नवीन पुणे महानगरपालिका होईल. दादांनी ती आयडिया दिली, मागे पुढे आम्ही ते एकत्र बसून करू. त्यामुळे काही लोक आपले राजकारणात ओरडत असतात, दादांचा विरोध होता, महानगरपालिकाच करायची पाहिजे होती आणि मग ते मग असं फाईट. काही होणार नाही. विकासासाठी जे आवश्यक आहे ते आवश्यक चांगलं जर असेल तर आम्ही एकत्रितपणे निगेटिव्ह पद्धतीने एकमेकाच्या विरोधात बोंबाबोंब करण्याऐवजी दोघांची शक्ती सकारात्मकदृष्ट्या एकत्र करून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काम केलं तर ते संयुक्तिक आहे. आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी काहीच कोणाला देत नाही, त्याच्यातून त्रासच होतो. आणि म्हणून त्यांनी एक पाऊल पुढे आलं, मी 10 पाऊल पुढे आलो, असं करत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. बापू, तालुक्याच्या दृष्टीने अजून काही प्रोजेक्टवर तुमचं काम चाललंय का की जे प्रोजेक्ट आता 3 हे विमानतळ, गुंजवणी, पुरंदर उपसाला 56 कोटी मी पहिले दिले. दुसरा पंप 5 वर्षात चालू करू शकले नव्हते एक्स, तो दुसरा पंप मी 1 महिन्यात चालू केला. पाणी झाल्यानंतर पावसाने सुद्धा साथ दिली. फायगून रस्ता बघा तुम्ही, हा जो रस्ता आहे पालखी मार्ग 965 राष्ट्रीय महामार्ग, आता इतक्या स्विंगमध्ये काम चालू आहे. पुढच्या 6-8 महिन्यामध्ये क्लीन होऊन जाईल. आता जसं दिवेघाट ते जेजुरीपर्यंत लोणंदपर्यंत गेलं तसं हा सुद्धा भाग 7 ते 8 महिने किंवा वर्ष धरा आल्याबरोबर इतक्या स्पीडने कामं सुरू झाली.
352 कोटीचा रोड सासवड सुपे 10 मीटरचा कॉन्क्रीटचा रोड आल्याबरोबर त्याची सुरुवात झाली. लगेच अजितदादांनी त्याच्यात सहकार्य केलं आणि झालं. आणि म्हणून नवीन प्रोजेक्टच्या बद्दल जर बोलला तर मी जे सांगितलं की माझं विजन आहे की उद्याची नवीन पुणे महानगरपालिका ही आहे. आणि म्हणून इथे ज्या आता पायाभूत सुविधांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या उद्याचं 10-20 वर्षामधलं नवीन पुणे महानगर हेच डोळ्यापुढे ठेवून केलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, पोलीस स्टेशन जे आहे ते आता जिथे जुनं गोडाऊन होते दगडी ती पाडतोय आपण आणि त्या ठिकाणी 65 गुंठ्यामध्ये पोलीस स्टेशन करतोय. 65,000 स्क्वेअर फीट FS आहे. 12 माळ्यापर्यंत परमिशन होईल. खाली स्टेशन हाऊस पूर्ण, क्राईम ऑफिसर, ॲडमिनिस्ट्रेशन आणि सिनियर इन्स्पेक्टर अशा प्रकारचं संपूर्ण राहील. फर्स्ट फ्लोअरला DYSP होतील, त्याच्या वरच्या फ्लोअरला SP कधी येतील त्यासाठी असेल, त्याचे वरचे फ्लोअर निवासस्थान करू आपण. बॅकसाईडला 65 एकरमध्ये जे त्याला लॉकअप बोलतात गुन्हेगारांना ठेवण्यासाठी ते लॉकअप असेल. सगळ्या सुविधा रेसिडेन्सपासून उद्या 10-20 वर्षांनंतर मी असेल की नसेल पण महानगरपालिका झाल्यानंतर कमिशनरेट होणार, आयुक्तालय होईल. हे रेडी आयुक्तालय आत्तापासून प्लॅन केलं पाहिजे. मी परवा BSNLचा कार्यक्रम होता आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही त्या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे सभागृहात एरवडेला होतो. तिथे चर्चा झाली की आत्तापासून जेवढ्या सगळ्या फॅसिलिटी करायच्या ना त्या आता तालुका म्हणून नाही करायच्या. आता हे संपूर्ण आयुक्तालय करता येईल. आल्यावर फक्त आयुक्तालय झालं की येऊन आयुक्त येऊन बसतील आणि काही करायचं नाही. अशा प्रकारची प्लॅनिंग. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये 95 गुंठे आहे पण त्या 95 गुंठ्यात तेवढं मोठं होणार नाही. ब्रिटिशांनी ससून हॉस्पिटल बनवलं त्यावेळेस लोकसंख्या काहीतरी 6 की 10 लाख होती. पण त्यांनी पुढच्या 100 वर्षाचा विचार करून ते 27-28 एकरमध्ये एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं. आजही आजूबाजूच्या 12-13 जिल्ह्यांना गोरगरिबांसाठी हक्काची जागा ती आहे. पण आज काय होतं आहे, आता समजा नगरमधून किंवा साताऱ्यातून किंवा सांगलीतून एखादा गरीब पेशंट ससूनला येतो आहे, सगळ्या जिल्ह्यातले लोक आहेत, त्यावेळेस तो पुण्यात जाता जाताच हैराण होतो आहे. पैसे त्याला खूप व्हावे लागत आहेत. आणि म्हणून पुण्याचंच ससून रुग्णालयाची एक ग्रामीण ब्रँच जिल्हा रुग्णालय मी जागा हिरली आहे. बेलसर जे आहे राष्ट्रीय महामार्गाला लागून 50 एकर जागा आहे. 50 एकर गायरान तयार. मंत्रिमंडळाला सांगून मुख्यमंत्र्यांना सांगून ते अलॉटमेंट करून घेणे आणि तिथे मॉडर्न असं ससूनचंच दुसरं ससून. आता मुंबईमध्ये बघा मुंबई युनिव्हर्सिटी आहे, त्याच्याबरोबर 150 एकरवर सांताक्रूजला पॅरलल युनिव्हर्सिटी तयार केली. उद्याचं हे मोठ्या गोष्टी म्हणजे पुण्यामधलं आता जे कृषी विद्यापीठ आहे, पुणे एवढं डेव्हलप झालेलं आहे. आता कृषी विद्यापीठ तिथे ठेवून त्या जागेवर काहीतरी मोठ्या पब्लिक युटिलिटी आपल्याला करता येतील. कृषी विद्यापीठ आपण असंच एखाद्या 50-100 एकरमध्ये पुरंदरला आणू शकतो जिथे कृषीचा खऱ्या अर्थाने न्याय होईल. आणि तिथली जागा रिकामी झालं तर त्याच्यामध्ये मेट्रो फिट्रो सगळ्या हे आता ग्लोबल सिटी होते. म्हणजे जसं मुंबई ही ग्लोबल सिटी आहे, जागतिक शहर आहे, तसं पुणंसुद्धा जागतिक शहर होते. IT पार्ककडे खराडीच्या वगैरे जाऊन पाहिलं तर कोणाचा विश्वास वाटणार नाही, दुबईसारखं काम चाललं आहे. आणि म्हणून उद्याचं नवीन पुणे महानगरपालिकेच्या हिशोबाने जसं मी आता सांगितलं की पोलीस स्टेशन भव्य आयुक्तालय टाईप. बरोबर. नंबर 2 हॉस्पिटल 95 गुंठे इकडे जागा आहे, तिथे आपल्याला साधारणतः 3 लाख फूटसुद्धा करता येईल. 5 पट FSI हॉस्पिटलला मिळतो. जुनी जी आपली याची जागा आहे पंचायत समितीची ती जागा आणि बाजूचं हॉस्पिटल हे दोन्ही बाजूला काढलं तर तिथे चांगलं हॉस्पिटल होऊ शकते. पण त्याच्यापेक्षा उद्याचा मध्यवर्ती भाग पडतो आहे पुरंदर, जेजुरी, सासवड, लोणंद याचा भाग मध्यवर्ती पुढे पडतो आहे बेलसर. 50 एकर जागा आहे. अद्ययावत अशा प्रकारचं हॉस्पिटल त्याच ससूनच्या धर्तीवर तिथे राज्य शासनाच्या मार्फत राबवणे. त्यांना मग डॉक्टर्स मिळतील, त्यांना तशा मशिनरी मिळतील, सगळं काय ते होईल. आणि म्हणून जिल्हा रुग्णालय जे आहे त्याच कॅटेगरीचं ससूनचंच ग्रामीण भागातलं हॉस्पिटल हे पुरंदरला करायचं असं माझं स्वप्न आहे. आणि येत्या ह्या मंगळवारी मी सगळी पत्र तयार करून घेतली. परवा मी तोंडी सांगितलं होतं त्याच्यावर अहवाल वगैरे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सह्या मी मंगळवारी घेईल.
महिन्याभरामध्ये सगळे अहवाल वगैरे येतील आणि त्याला देखील सुरुवात होईल. म्हणून पोलीस स्टेशन म्हणजे उद्याचं नवीन पुण्याचं आयुक्तालय, हॉस्पिटल म्हणजे पुण्यातलं नवीन ससून. इथे थोडंसं पुढे आपण गेला सासवडपासून ते ढुमेवाडीला लागून PWDची 3 एकर जागा आहे. आता बघा आपल्या PMPLच्या बस येतात ना, ते त्रिकोण आहे बारकासा, तिथे असे कसे तरी दाटीवाटीने लोक उभे असतात आणि त्रास होत असतो. मी PMPLला सांगितलं की ही जागा तुम्हाला मी देतो PWDची, तुम्ही अद्ययावत डेपो बनवा. म्हणजे हडपसर डेपोची गाडी सासवडला नाही येणार, सासवड डेपोची गाडी हडपसरला जाणार, उळी कांचनला जाणार, वीरला जाणार, निरेला जाणार. सगळं PMRDAमध्ये सगळा भाग घेतल्यामुळे PMPLचा मेन डेपो, रिपेअर्स, मेंटेनन्स, इलेक्ट्रिक चार्जिंग, CNG, पेट्रोल पंप सगळं त्या 3 एकरमध्ये व्यवस्थित बसेल. आणि सासवड डेपो PMPLचा हा इथे आपल्याकडे उभा राहील. म्हणजे उद्या नवीन पुण्याच्या दृष्टीने ह्या सगळ्या व्यवस्था आहेत. त्यामुळे हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, PMPLचं डेपो, गुंजवणी कुठच्याही परिस्थितीत 2 वर्षात पूर्ण 100% कंप्लीट होणार. विमानतळ 2029च्या निवडणुकीच्या आत. मला विश्वास आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो कर्तबगार माणसं आहेत, ही कुठच्याही परिस्थितीत आणि फास्ट काम होते ना. मी तर आता मगाशी तुम्हाला सांगितलं की नाही मला माहीत नाही, परंतु खाली पाषाण असल्यामुळे फटाफट धावपट्ट्या वगैरे काम होईल. कुठचा डोंगर तोडायचा नाही. मुंबई एअरपोर्टला अख्खा एक डोंगर कापावा लागला, इथे काहीच नाही आहे. आणि म्हणून उद्याचं हे नवीन पुणे महानगरपालिका होणार. आणि पुरंदर विधानसभा महाराष्ट्रात, मी आता बाकी बारामती वगैरे कम्पेअर करत नाही, महाराष्ट्रात फायनान्शियली 1 नंबरला. आमचे अंजीर, आमची सीताफळं, आमची भाजीपाला, एवढं कर्तबगार शेतकरी आहेत आमचे, हार्डवर्क करणारे आहेत. आणि पैसा आहे त्यांच्याकडे, आता कॅश फ्लो मिळतो आहे. आणि उडवाउडवी करणारे नाही, दारू पिणारे, बारवर जाणारे किंवा धाब्यावर बसणारे आमची माणसं नाहीत. तरुण पोरंसुद्धा, मी आता माझ्याबरोबर शिवसेनेत हजारो पोरं आहेत, एकही पोरगं तुम्हाला वाया गेलेलं दिसणार नाही. दारू पिताय कुठेतरी वाया गेलेलं चाललं. दारू पिलेला एखादा सवय असेल तरी त्याला माहीत पडलं की बापू बसलेत तिकडे आणि दारू पिलेला असेल तो त्या गल्लीतूनच लांब पसार होतो तिकडे. त्यामुळे निश्चितपणे सगळ्या बाजूने पुरंदरच्या दृष्टीने एक वेगळं संपूर्ण विकासाच्या दृष्टीने पुढच्या 5 वर्षात. आत्ताही तुम्ही जा सगळे रोड वगैरे, मी माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये 178 किलोमीटर व्हिलेज रोड, जिथे जिल्हा परिषदेकडून 5 लाख 10 लाख मिळतात वर्षाला, तिथे अख्खे रोडचे रोड, म्हणजे चतुर्मुखला जाणारा सगळा रस्ता अख्खा वारवडीपासून ते चतुर्मुख आणि बिवरी रोड कधीच झाला नसता. तो मुख्यमंत्री सडक 8 कोटी रुपये खर्च. तुम्ही खाली जर ह्याला गेला तुमच्या दत्तनगरला, तर दत्तनगर ते जांभूळवाडी कोळेवाडी कॉन्क्रीटमध्ये 11 कोटीचा रस्ता, मुख्यमंत्री सडक योजनेतला पहिला कॉन्क्रीटचा रस्ता आपण तिथे केला. आता तिकडे सुद्धा पाण्याच्या योजना ज्या आहेत, त्या जांभूळवाडी तलावामध्ये 65 MCPT पाणी आहे, शुद्ध पाणी डोंगरातून येते, झरे वगैरे 4 वेळा भरतं. ते सगळं पाणी खडकवासल्यातून पाणी आता ह्या सगळ्या गावांना आमच्या हवेलीतल्या मिळणार नाही. आणि निदान आंबेगाव, बुद्रुक आणि खुर्द, आंबेगाव पठार 65 MCPT पाणी, म्हणजे 250 MCPT पाणी आहे. ते पाणी ऑलरेडी त्याचं 56 कोटीचा DPR डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला, त्याला शासनाने मान्यता दिली. पुढच्या 3-4 दिवसामध्ये त्याचं टेंडर निघतं आहे. पाण्याचा प्रश्न तो सोडवला जाईल. खाली उंडरी, पिसोळीमध्ये जेवढे पाझर तलाव आहेत अतिक्रमणं झाले आहेत, सगळी काढायला लागले आहेत. आणि ते पाझर तलाव 50-50 फूट खाली खोदायचे. जवळजवळ 19-20 पाझर तलाव आहेत. एकदा ते भरून घेतले ना पावसाच्या पाण्याने की 2 वर्ष पाणी कमी पडणार नाही. त्यांना त्या पाझर तलावातून, विहिरीतून पाणी उचलून ट्रीटमेंट करून उंडरी, पिसोळी हा सगळा बिल्डिंगचा जो भाग आहे त्याला पाण्याची सोय होते. म्हणजे अगदी गोदरेज प्राणा आणि गोदरेज ग्रीन 2000 फ्लॅटची स्कीम आहे, त्याच्या बाजूला पाझर तलाव आहे. आता आम्ही त्या पाझर तलावातलं पाणी उचलून, त्यांचा ट्रीटमेंट प्लांट आहे स्वतःचा, त्याला जोडणार, शुद्धीकरण ते स्वतः करतील, पाणी वापरतील, परत त्यांचा अशुद्ध पाणी आहे तो इफ्लंट ट्रीटमेंट प्लांट, शिवरेज ट्रीटमेंट प्लांटसुद्धा आहे आणि तिथून खाली गटरला जाईल. त्यामुळे पूर्ण पुरंदर हवेलीमध्ये खालीसुद्धा आता बघा लाईट, साधी गोष्ट आहे, या आंबेगावमध्ये 14 तास लाईट जायची. का जायचे? खोलात मी जेव्हा गेलो, चीफ इंजिनियर काकडे, आमचे आयुक्त राम यांच्या सगळ्यांशी भेटल्यानंतर
की तिथे एका सोसायटीमध्ये 250 हे KVAचं सबस्टेशन तयार आहे, पण त्याची इन्कमिंग लाईन खडी मशीन चौकापासून पुढे जाते 8.5 किलोमीटर. ती लाईन टाकण्यामध्ये अडचण होत होती की कॉर्पोरेशन बोलत होती 6,000 रुपये प्रति स्क्वेअर मीटर आम्हाला तुम्ही खोदलेलं बुजवायचे पैसे द्या. कोट्यवधी रुपये होत होते, ते त्यांना परवडत नव्हतं. शेवटी मुख्यमंत्र्यांना मी बोललो, आयुक्तांना बोललो, आणि पिंपरी चिंचवड फक्त 100 रुपये स्क्वेअर मीटर नॉमिनल, आणि तुमचं तुम्हीच हे करा, अशा पद्धतीचं हे झाले. 8.5 किलोमीटरची ती लाईन काम सुरू झालं आहे 2 दिवसापासून. पुढच्या 15 दिवसात ती लाईन टाकून होईल. परत 5 मिनिट देखील लाईट ही कुठच्याही आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी जाणार नाही. त्यामुळे एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाणे, टॅक्सच्या बाबतीमध्ये लोक हैराण झालेले होते. त्यांना डबल टॅक्सच्यावर, ग्रामपंचायतचा जेवढा टॅक्स आहे त्याच्या डबलच्यावर टॅक्स घ्यायचा नाही असा निर्णय घेतला. फुरसुंगी देवाच्या ओळी तर आज टॅक्समुळे लोक इतके खुश आहेत की कॉर्पोरेशनमध्ये पुणे कॉर्पोरेशनमध्ये गेलो आणि 12 पट टॅक्स, 2,000चा 20,000 आणि 22,000 टॅक्स कुठून भरणार. त्यामुळे खूप चांगलं वातावरण. ही विकासाची कामं जेव्हा तुम्ही डेडिकेशनने काम करत असता त्यावेळेस सगळे प्रश्न असे उलगडतात आणि त्याची उत्तरं मिळतात. आणि मग लोकांसाठी झटणारा माणूस म्हणून जेव्हा तुम्ही मंत्रिमंडळापुढे किंवा आणखी कुठच्याही मंत्र्याकडे गेला, लोकांना सगळ्यांना माहिती आहे की वैयक्तिक स्वार्थ शून्य असलेला झपाटलेला ध्येयवेडा माणूस आहे. त्यामुळे कोणीही सगळ्या ठिकाणी मदती होतात. आणि पुढच्या 5 वर्षात, म्हणजे 5 वर्ष जरी गेली असतील, त्या 5 वर्षाचं सगळं बॅकलॉग, फायनान्शियल रखडलेली कामं पुढच्या 5 वर्षात आपण पूर्ण करू. आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा मतदारसंघ म्हणून हे मतदारसंघ, म्हणजे जोपर्यंत पुढे आता 200 वर्ष जोपर्यंत विमानं उतरतील, आता किती वर्ष चालेल ते, 100, 200, 300. त्यामुळे प्रत्येक पिढीला ते पुढे कन्वर्ट होत जाईल की विमानाचा आवाज आला की हे विजय बापूंनी केलं. गुंजवणीच्या पाण्यातून सीताफळ आणि अंजीर होतील त्यावेळेस पुढचे 200 वर्ष लोक विजय शिवतारे नावाचा एक कोचड म्हातारा असा काहीतरी होता आमदार आपला, आणि त्याने हे सगळं करून दिलं आपल्याला. ऐतिहासिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल? पुरुषार्थ म्हणजे फक्त स्वतःचा संसार करणे नाही. पुरुषार्थ म्हणजे ज्या भूमीत तुम्ही जन्मला त्या भूमीचं उत्थान करण्यासाठी जे ते काम तुम्ही, एनरिचमेंट ऑफ लँड, मदरलँड, हा खरा पुरुषार्थ. आणि पुरंदरच्या ह्या दुष्काळी भागात इतका त्रास, इतकं वर्ष घेतलेली ही सगळी मंडळी दुष्काळी म्हणून, आणि त्रास होता ना. आज पिसोरे गावामध्ये मला आठवतं आहे, माझ्या बहिणीचं, मोठ्या बहिणीचं लग्न असताना पिसोरेचे काही नातेवाईक आले होते. तर माझी आई आतून ओरडली, अरे तिथे प्यायला पाणी नसते, तिथे कशी मुलगी देणार, तिच्या भाषेमध्ये. जे पिसोऱ्याच्याबद्दल वाईट नाही बोलत मी, पण ही वस्तुस्थिती होती. यात्रेला पाणी नसायचं. आमच्या यादववाडीतल्या बऱ्याच मुली तिथे दिलेल्या होत्या, आबांच्या मावशाविषयी. आणि मग ती सगळ्यांना कल्पना होती, ज्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये यात्रेच्या दरम्यान एप्रिल मेमध्ये प्यायला पाणी नसायचं, त्या गावामध्ये आज 3,500 ऊस आहे. पुरंदर ऊसाला 56 कोटी मी दिले, त्याचे रिपेअर सुरू आहेत, प्लस आणखी 56 कोटी रुपये. आता जेवढे तलावापासून 2-2, 3-3 किलोमीटर पाणी सोडून ते पाटाने वाहत जाते आणि वाया जाते ना, तिकडे आता सगळीकडे आपण पाईपलाईन करतो आहे. सगळ्या पाझर तलावांच्या तोंडापर्यंत पाईपलाईन न्यायची, पाणी वेस्टेज होणार नाही. आणि मग तिथून जे उचलायचं ते लोकांनी उचलावं. त्यामुळे बारीक सारीक गोष्टीत आता पाझर तलाव जोड योजना माझी त्या काळातली कल्पना होती, ती आता पूर्णत्वाला येईल. आमचे लोक माळशिरसचे वगैरे महिला खालून पिकअप यायच्या आणि 2012 साली खाली बसून मजुरीला खाली जायच्या. आजचं चित्र वेगळं आहे. कुणालाही जाऊन इंटरव्ह्यू घ्या तिथे माळशिरसला. आज दौंड आणि यवतच्या महिला पिकअपमध्ये बसून वर कामाला येते. एवढी प्रगती हे पाण्यामुळे झाली. आणि म्हणून गुंजवणीच्या पाण्यामध्ये प्रचंड ताकद. खालीसुद्धा ती 16 गावं आहेत, नारायणपूरपासून ते जेजुरी ग्रामीणपर्यंत प्रचंड मोठा फायदा होणार आहे. आणि याच्याबरोबर आम्ही सगळी जेवढी धरणं आहेत, आपल्याकडे पाऊस 212, 200-300 मिलीमीटर पडत नाही, पण तिकडे वर किती पडतो? 2700 मिलीमीटर. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फक्त सोडून दिले ना कॉप, तर ग्रॅव्हिटीने सगळं माल सगळं पाणीच पाणी होईल. इथे परिंच्यावरून शिंदेवाडीत आपण उचलतो आणि शिंदेवाडीतून उचलून वर शिवरीत येते, शिवरीतून मग भिवडीला जसं उंचावर पाणी जातं तसं ॲटोमॅटिक पंप सुरू होतात. वर जाणार नारायणपूरला, नारायणपूरवरून सोमडी, नारायणपूरवरून
आमचं गराडे भरण्याची सोय आहे, नाझरं भरण्याची सोय आहे, घोरवडी भरण्याची सोय आहे, तिकडे माहूरचं धरण भरण्याची सोय आहे. पाईपलाईनमधून मेन लाईनने सोडलं की पाणी सुरू. मेन लाईन कितीची आहे? 7 फुटाची आहे. म्हणजे तुम्ही अंदाज करू शकाल किती पाणी येते. पुढे वीर नाला भरायची व्यवस्था केलेली आहे. पिलानवाडीमध्ये पिलानवाडी जो लघु पाटबंधारा आहे तो भरायची व्यवस्था केलेली आहे. इथून वर आल्यानंतर खाली परत करेमध्ये पाणी सोडून नाझराला सुद्धा भरण्याची व्यवस्था आहे. एकदम परफेक्ट प्लॅनिंग आहे. दुर्दैवाने मी 5 वर्ष बाजूला गेलो. कदाचित चांगलं झालं तब्येतीचं माझं कारण आहे, तर मी परत आमदार झालो असतो तर तेच काम करत कुठेतरी मरून पडलो असतो. एवढी वाईट अवस्था. त्यावेळी निश्चितपणे जे होतं देव करतो ते चांगल्यासाठी करतो. लोकांनाही जरा टेस्ट माहीत पडली की बापू काय आहे आणि इतर लोक आहेत. लोकांना निव्वळ राजकारण म्हणून हे राजकारणासाठी आणि मिरवण्यासाठीची पोस्ट नाही आहे. आमूलाग्र बदल सर्वसामान्य गोरगरिबांच्या आयुष्यात करण्यासाठी निर्णायक स्थितीमध्ये तुम्हाला विधानसभेमध्ये काम करत आपल्या भागाचा विकास करता करता राज्याच्या विकासाला सुद्धा गती देण्याचं काम करावं लागते. तेवढं मोठं विजन आणि तेवढी मोठं मन ठेवल्याशिवाय तुम्हाला राज्यात आज कुठेही तुम्ही अख्ख्या राज्यात कुठेही जा, पुरंदर म्हटलं की बापू आणि बापू म्हटलं की पुरंदर, हे कर्तृत्वाचं हे आहे. आणि म्हणून आपला तर भाग सगळा असा आहे भक्ती आणि शक्तीने नटलेला. हा आपला इतिहास आहे. आचार्य इथेच, उमाजी नाईक इथलेच, खंडोबा इथेच, बुलेश्वर इथेच, कानिपनाथ इथेच, त्याच्यानंतर महात्मा फुले, छत्रपती संभाजीराजांचा जन्म, शिवाजी महाराजांची पहिली लढाई, हा ऐतिहासिक असा भाग आहे आणि इतिहास घडवणार आहे. म्हणून मी शाळांमधून जातो ना, मी प्रत्येक ठिकाणी बोलतो, पोरांनो तुम्ही स्वतःला ओळखा, तुमची कुंडलिनी जागृत करा. मी कोण आहे, पुरंदर म्हणजे काय आहे, आणि त्या याच्यातून आत्मविश्वासाने होय मी इंजिनियर बनणार, मी IAS बनणार, मी कलेक्टर बनणार, अशी स्वप्न मोठी घेऊन काम करा. तुम्हाला या पुरंदरच्या पुण्यभूमीत जन्म दिला आहे ना, तर असा उगाच दिलेला नाही. काहीतरी मोठं घडवण्याची शक्ती माणसाची. नंतर आता महात्मा फुले जोपर्यंत तोपर्यंत कोणी त्यांना हार घालत होते का? नाही, शेणच मारत होते. आता हार घालतायत. आत्रे जोपर्यंत होते तो आत्रे म्हणजे वात्रट असे बोलायचे, पण आत्रे होते. टॉपमोस्ट साहित्यिक, टॉपमोस्ट चित्रपटकार, टॉपमोस्ट टीकाकार, टॉपमोस्ट पॉलिटिशियन पुढील 10,000 वर्षात होणे नाही, ह्या मातीचा गुणधर्म तो आहे. आणि म्हणून सर्वांनी मिळून त्याला ओळखून हातभार लावला पाहिजे. उलट मी टीका करणार नाही कोणावर, पण कामं करण्यासाठी हातभार. आता महायुती आहे, सगळेच एकत्र आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, स्थानिक परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहे, कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. लक्षात घ्या, पुढची राजकारणातली आणि नेतृत्वाची पिढी घडवण्याचं काम इथे. आता मी जेव्हा आलो त्यावेळेस एकही ग्रामपंचायत सदस्य नव्हता. आता 70% ग्रामपंचायत शिवसेनेच्या माझे आहेत. पंचायत समितीत कोण नव्हता. पंचायत समिती अख्ख्या इतिहासात क्लिअर कट बहुमत कधीच कोणाला दिलं नव्हतं. अगदी पवार साहेबांचे किंवा अजित पवार असतील, दादा जाधव असतील, मिक्स यायचे. पण माझ्या माध्यमातून पूर्ण क्लिअर कट बहुमत लोकांनी पुरंदर पंचायत समितीत दिलं. आणि म्हणून 200-300 मताचं गाव असणार, परंतु कर्तृत्वान असणारा शिवसैनिक पहिला सभापती झाला अतुल मस्के. बाकीचे बघा, आबा घ्या, आमच्यात पवारताई घ्या, झेंडेताई घ्या, सगळे जिल्हा परिषद सदस्य, खाली दशरथदादा काळभोर, तिकडे बाजीराव सायकर, कामन घरातली मंडळी, स्वातीताई टकले पुंडरीतली, 7 पैकी 6 जिल्हा परिषद ह्या शिवसेनेच्या अख्ख्या पुणे जिल्ह्यात दुसरीकडे कुठे नाही. 7 पैकी 6. पंचायत समितीसुद्धा तशाच पद्धतीने. आणि म्हणून आम्हाला फक्त खंत होती सासवड शहर आणि जेजुरी. प्रचंड बोगस मतदान, डुप्लिकेट मतदान, 2-2.5 हजार बोगस मतदान, हे दुगार, एका माणसाची 4-4 ठिकाणी नावं. ठीक आहे, पण आता ते होणार नाही, कारण शेवटी तुम्ही किती दुबार करणार. अख्खा सासवड नगरपालिकेची जनमत आहे, ते फटाफट मतदान करायला लागलं ना विजय बापू. एकदा फक्त हे गल्लीतले होते, यांना काय मिळालं मी तुम्हाला सांगतो. जोपर्यंत राज्य लेवलला तुमचं नेतृत्व नाही तोपर्यंत तुम्ही भागाचा विकास नाही करू शकत. 5 वर्ष यांची 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. 1 रुपया ते देवाची उडी फुरसुंगी योजनेला आणले. 25 कोटी कमी होते.
2 ऑगस्टला मुख्यमंत्री झाल्याबरोबर एकनाथराव शिंदेंना मी एका महिन्यात घेऊन आलो आणि याच पालखी तळावर त्यांनी 25 कोटी रुपये दिले, जाहीर केलं. 8 दिवसात पैसे मिळाले म्हणून ती 4.5 लाख लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं. त्यांच्याकडूनच सासवडला नगरपालिका 2004 साली झालेली योजना 20 वर्षापूर्वीची, एवढी आता लोक वाढलेलं, 8-8 दिवसानंतर पाणी येत नाही. नवीन तुमचं 2.5 वर्ष सरकार होतं, का नाही तुम्ही नवीन योजना करून घेतली? एकनाथराव शिंदेच्या माध्यमातून मी सासवडला 143 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली. टेंडर झालं, ऑर्डर झाली, ठेकेदार नियुक्त झाले. आता पुढच्या 10-15 दिवसामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला घेऊन सासवड 143 कोटी, जेजुरी 78 कोटी. अरे यांनी लोकांवर अन्याय केले, देवांवरही अन्याय केले होते. संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया मल्हारी मार्तंड, तुम्ही बघा ना, महाराष्ट्रातले अगदी नवीन नवीन शिर्डी संस्थान असेल, 400 कोटी 500 कोटी, गजानन महाराज सगळे होते, पण इथे कोणाचं लक्ष नव्हतं. 2017ला एका मिटिंगमध्ये माझ्या लक्षात आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ यांना, देवेंद्र फडणवीसांना मी सांगितलं की एवढं मोठं हे कुलदैवत, त्याचं काहीच. बापू म्हणे आत्ता पत्र लिहिलं. साध्या पत्रावर मी पत्र लिहिलं माझ्या मंत्रिपद आणि त्यांनी त्याच्यावरच रिमार्क दिला, विभागीय आयुक्त 2 महिन्याच्या आत जेजुरी विकास आराखडा सादर करा. 19ला आराखडा मी तयार केला 346 कोटीचा. दुर्दैवाने चुकीच्या लोकांच्या हातून चांगलं काम होण्याचं भाग्य त्यांचं नव्हतं, तो बासनात पडला. जेव्हा एकनाथराव शिंदे परत मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी त्यांच्याकडून पहिल्या कॅबिनेटमध्ये खंडोबा देवस्थानचा विकास आराखडा 346 कोटीचा मी मंजूर करून घेतला आणि 109 कोटी वितरित केले. राज्याचा पहिला मुख्यमंत्री जो मुख्यमंत्री पदावर असताना मल्हारी मार्तंडाच्या खंडोबाच्या दर्शनाला ते एकनाथ शिंदे, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेव्हा आपल्याकडे ते शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होता त्यावेळेस ते भूमिपूजन केलं. 109 कोटीचं काम संपत आता आलं. त्यामुळे इच्छाशक्ती असेल, कोणी विचारसुद्धा करत. जेजुरी ते मोरगाव खूप वाईट रस्ता होता, त्या काळात हॅममधून तो रस्ता केला. कितीचा रस्ता आहे? 182 कोटी 56 लाख. कधी आकडे तरी यांना कोणाला 50 वर्ष राजकारणात त्यांना आकडे तरी, काही काही लोक खूप फुशारक्या मारत असतात. 50 वर्ष आम्ही पुरंदरच्या राजकारणात. जोपर्यंत नगरपालिका, सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिका, आता नेरेची आपण नगरपंचायत करतोय, जोपर्यंत बाहेरून पैसे येणार नाहीत, फंड येणार नाही, कशाला? पायाभूत सुविधांसाठी, तोपर्यंत घरपट्टीवर वगैरे मोठी कामं करू शकत नाही. बिलंसुद्धा भरायची पंचायत आहे. त्यामुळे अनेक अशा ज्या प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपण घेत पुढे चाललो आहे. ग्रामीण भागातसुद्धा तेवढ्याच बारकाईने लक्ष आहे. रस्ते असतील, शाळा, ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्या चकाचक झाल्या पाहिजेत. 14 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी पुरंदरला दिले. 14 कोटी. सगळ्या शाळांची कामं सुरू झाले आहेत. आता मी आज सकाळी राजुरीमध्ये शाळेचं उद्घाटन, म्हणजे कामाचं सुशोभीकरण, तिथे 46 लाख रुपये, काही ठिकाणी 1.5 कोटी, काही ठिकाणी 80 लाख, काही असे 14 कोटी रुपये शाळांसाठी मिळालेले. 114 कोटी सायकल ट्रॅक होतोय. आता टेंडर प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे जे मेन रोड आहेत तिथे त्या सगळ्या सायकलीच्या शर्यती होतात, त्याच्यासाठीचे ट्रॅक असावेत म्हणून मेन मार्ग जे आहेत ते सगळे 114 कोटीचे मार्ग पुढच्या 15 दिवसामध्ये त्याचं टेंडर होऊन सगळं काय ते ऑर्डर्स मिळतील आणि काम सुरू होईल. मी आल्याबरोबर 352 कोटी 2 महिन्याच्या आत घेतले. सासवड सुपा रोड, आणि रोड पहिला 7.5 मीटरचा होता, आपण आता 10 मीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे. त्या कॉन्क्रीटच्या रस्ता आजच मला सांगत होते, तर रस्ता झाल्याबरोबर म्हणे 5 लाख रुपये गुंठ्याने कोणी जागा, तिथे आता 18 लाख रुपये 16 लाख रुपये सांगायला घेत आहेत लोक. विमानतळाच्या बाजूची जागा आहे, मेन रोडला टच जागा आहे. त्यामुळे विकासाच्या जेव्हा अशा गोष्टी घडतात त्यावेळेस आपोआप सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येत असतात. आणि म्हणून बारकाईने लक्ष देऊन हे सगळं काम होत असताना जबाबदारी म्हणून मी परत एकदा बोलतो, मी पुरंदरचा आमदारापेक्षा मी पुरंदरचा कुटुंब प्रमुख आहे. कित्येक लोकांची जीव वाचतायत. अगदी शेवटच्या क्षणाला, म्हणजे अगदी सासवडचं उदाहरण सांगतो. सुनंदा जगताप नावाच्या एका महिलेचा मला फोन आला रात्री 10 वाजता. म्हणजे माझे धीर आहेत आणि सोपानदेव हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, त्यांना मोठा हार्ट अटॅक आलेला आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही खालच्या मोठ्या हॉस्पिटलला जा. नोबेलला घेऊन गेलो आहे.
पण म्हणे तो एकदम थंड शरीर झाला, काय नाही काहीतरी करा बापू, जोरजोर ओरडत होते. मी डॉक्टर मानेंना फोन केला, मालक, आणि त्यांना म्हटलं की असं असं पेशंट आहे. मला ह्या महिलेचा फोन आला, मी ओळखतसुद्धा नव्हते, सुनंदा जगताप, आणि इथे थड्यावर कुठेतरी राहते. मी त्यांना फोन केला, फटाफट सगळे कार्डिओ सर्जन वगैरे तिकडे गेले, आणि 20 मिनिटांनंतर मला माने डॉक्टरांचा फोन आला, कुणी जाऊन कन्फर्म करा. म्हणे बापू, एखाद्या माणसाची विलपॉवर काय काय चमत्कार घडू शकते ना. तुम्ही मला सांगितलं इतका अर्जवाने, आणि म्हणून मी लोकांना सांगितलं फटाफट करा. 10 मिनिट तो माणूस डेड होता, ऑलमोस्ट डेड, पूर्ण शरीर, हार्ट बंद होतं. 10 मिनिटानंतर आम्ही EPR ज्याला बोलतात ना, त्या मशीनचे शॉक देणे वगैरे EPR केलं, आणि त्याचं हार्ट चालू झालं. पुढे 2-4 दिवसात त्याचं स्टेबल झाल्यानंतर एन्जिओग्राफी केली, एन्जिओग्राफी करून स्टेंट टाकले गेल्या, ठणठणीत होऊन घरी आला आहे. पेशंट माझ्याकडे आलं नाही, पण त्यांच्या त्या मिसेस सुनंदा जगताप मला येऊन इथे भेटून गेली. कित्येक अशी उदाहरणं आहेत. म्हणजे ह्या 6 महिन्यातली कमीत कमी 50 अशी उदाहरणं आहेत की जीवदान एका फोनवर ससून असेल, कुठे काय असेल. म्हणून मी म्हणतो की कुटुंब प्रमुखाची भूमिका. मी माझ्या मुलांवर प्रेम आहे, त्याच्यात 10 पट प्रेम माझ्या कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर आहे. संसार सगळेच करत असतात, 10 पट अगदी प्रामाणिकपणे. त्यामुळे बारीक सारीक गोष्टीत कुठे कार्यकर्त्यांना अडचणी झाल्या, मतदारसंघातल्या लोकांना अडचणी झाल्या, तो बारकाईनं कुठे असेल, मी रात्री 2ला-3ला कधी फोन करा. ॲक्सिडेंट झाला तर पहिला फोन मला येतो पोलीस स्टेशनच्यामध्ये. ही विश्वासार्हता आहे. त्यामुळे निश्चितपणे एका वेगळ्या दिशेने पुरंदर चालला आहे, आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण सामाजिक जीवनात, भौगोलिक क्षेत्रात, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, मी तुम्हाला सांगतो ना, आज महाराष्ट्रात सगळ्यात बेस्ट क्वालिटीची जागा ही इंडस्ट्रीसाठी जेजुरी MIDC 4था आणि 5वा टप्पा आहे. तुम्ही चाकणला जा, तुम्ही तळेगावला जा, पाणीच नाही बोंबलायला, पाणीच नाही. आता पुणे शहराला सगळं पाणी लागते. आपल्याकडे आता विमानतळ होतं आहे, आपल्याकडे IT पार्क होतं आहे, आपल्याकडे जवळजवळ 3000 एकरवर आपण मावळी कपची जमीन सोडली, 2400 एकर बागायत आहे. पण राहिलेली जी जमीन आहे, जी कुरणं आहेत नावळीला वगैरे, तिथे इंडस्ट्रीयल मोठ्या प्रकारची इंडस्ट्री येणार आहे. आमच्याकडे इतकं पाणी कुठेच नाही आहे. भाटघर 27.5 TMC, 11.5 TMC नीरा देवदार, वीर 10 TMC, 4 TMC उंजवणी, असा 52 TMCचा हा क्लस्टर आहे. जसा वर खडकवासला पानशेत आहे तसं 52 TMC. त्यातले 10% पाणी उद्योगासाठी राखीव आहे, म्हणजे जवळजवळ 5.5 TMC, आणि 15% पाणी पियायला राखीव आहे, म्हणजे 7.5 TMC. एवढं पाणी उपलब्ध अख्ख्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी कुठेच नाही आहे. त्यामुळे एअरपोर्ट, एअर कनेक्टिव्हिटी, रेल्वेचा धक्का आहे जेजुरीला, रेल्वे. त्यामुळे मोठे हेवी मशिनरी वगैरे आणायची असेल, न्यायची असेल, एक्सपोर्ट असेल, तर त्याच्यासाठी रेल्वे लागते. ती रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. रोड कनेक्टिव्हिटी, 6 पदरी हा संपूर्ण आपला पालखी मार्ग होतो आहे. तुम्ही पुण्यातून चाकणला किंवा तळेगावला जायला डबल टाईम लागतो. तुम्ही आता हे रोड पूर्ण झाला हडपसर वगैरे, तर जेजुरीला किंवा एअरपोर्टला पुण्यात कुठच्याही भागातून 35 मिनिटात तुम्ही पुरंदरला पोचू शकता. त्यामुळे कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, उपलब्ध मॅनपॉवर. दुष्काळी भाग असल्यामुळे शिक्षणावर पहिल्यापासून प्रत्येक घरात लक्ष, आणि म्हणून त्यामुळे सगळ्या घराघरातून ग्रॅज्युएट पोरं आहेत, मुली आहेत, काय, यांच्या माध्यमातून रोजगार, सक्षम अशा प्रकारचं मनुष्यबळ उपलब्ध इथे आहे. त्यामुळे रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, उपलब्ध पाणी, उपलब्ध मॅनपॉवर, हे सगळं पाहिलं तर महाराष्ट्रातली बेस्ट मोठ्या इंडस्ट्री येण्यासाठी पुरंदरचा जो नावळीचा जो भाग आहे, त्या भागामध्ये ते येऊ शकतात, कसली अडचण नाही. आणि म्हणून राज्याच्या ग्रोथमध्ये, राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पुरंदर हवेली करणार आहे. एअरपोर्ट इकडे झालं की आता बघा, तो नगर रोडला डेव्हलपमेंट का होती की एअरपोर्ट तिकडे होता. आता अशी जी डेव्हलपमेंट होती पुणा टू नगर, आता उलटी होणार आहे. आता ही सगळी पुणा टू पुरंदर, साऊथ वेस्ट, साऊथ नॉर्थ, नॉर्थ नॉर्थ आणि हे म्हणजे दक्षिणोत्तर हा विकास, म्हणजे खालचं फुरसुंगी, देवाची उडी, हा सगळा भाग खाली अगदी तुमच्या उरुळी कांचन, सोलापूर रोडपर्यंत सगळा भाग वर एअरपोर्टपर्यंत. सोलापूर रोडला तुम्ही किती मिनिटात जाताय?
10 मिनिटामध्ये खाली उतराल. मेट्रो येते, रिंग रोड येतो आहे, सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. त्यामुळे उद्याचा पुरंदर कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही एवढा आम्हाला. आता मी जेव्हा हे भाषणात तिथे बोललो त्यावेळेस संजय केळकर असतील किंवा PWD मिनिस्टर म्हणजे आमच्याकडे पालकमंत्री होते. ह्या माणसाची बुद्धी आणि काम करण्याची पद्धत सातारने पाहिली आहे. आम्ही राजेचे पण त्या ठिकाणी बापूंनी 5 वर्ष जे पालकमंत्री म्हणून जे काम केलं आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेलं. याला कसलं आलं आहे डायलिसिस आणि फिलिसिस काय नाही म्हणे. हा लोकांसाठी झटणारा माणूस आहे, त्याला काही होणार नाही. कोण म्हणत आहे? शिवेंद्रराजे बोलले, अगदी भाषणात बोलले. त्यामुळे जे काम तुमच्या हातून देवाने तुम्हाला जी असाइनमेंट दिलेली आहेत, तुमचा जन्म होताना प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी एक असाइनमेंट दिलेली आहे. ती असाइनमेंट मला मोठी दिलेली आहे. म्हणून गोठ्यावरून मुंबई इंजिनियर, उद्योजक, आमदार, मंत्री ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या ना, घडतो तो माणूस आणि घडविते ती नियतीला ते सगळं घडवायचं आहे. म्हणून मी एक नाममात्र, माझं नाव आहे विजय शिवतारे, पण उद्धार व्हायचा आहे पुरंदर हवेलीचा, आमच्या गोरगरीब जनतेचा. दुष्काळी भागात जन्मलो पण दुष्काळात मरणार नाही अशी मी शपथ घेतली होती विधानसभेमध्ये. आणि त्या ध्यासातून काम करत असताना हे सगळं घडत गेलं आहे. हे क्रेडिट व्यक्तीचं नाही, हे क्रेडिट सामाजिक उत्थानाचं आहे, त्यामुळे व्यक्तीचं नाही. बापू, शेवटचा प्रश्न, मी मगाशी त्या प्रश्न मला होतो, येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून तुम्ही लढणार का शिवसेना स्वतंत्र लढणार? नाही, एक लक्षात घ्या, आता तिन्ही नेत्यांचं मत असं आहे, देवाभाऊ असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजितदादा, महायुती म्हणूनच आपण लढलं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे. पण त्यांनी काही ठिकाणी सांगितले, काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही अडचणी असतील, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, कधी कोणाला संधी मिळेल न मिळेल, अशा पद्धतीने काही जर गोष्टी असतील तर ते एकत्रित बसून ते निर्णय घेतील. एखाद्या जिल्ह्यात, एखाद्या तालुक्यात, महाराष्ट्रभरात काही चांगलं घडवायचं असेल तर ते 3 नेते निर्णय घेतील. पण महायुती म्हणूनच काम करावं लागेल. बरेच लोक इकडून तिकडे तिकडून इकडे जरी येत असतील तरी तसं होणार नाही. लार्जर इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र, लार्जर इंटरेस्ट ऑफ नेशन, देशाचं हित, राष्ट्रहित पहिलं, हे जे काही नरेंद्र मोदी साहेबांचं आहे. म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर असेल तरी देवाभाऊ नेता म्हणून त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. नरेंद्र मोदी साहेबांची विजन बारीक सारीक, काल मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो BSNLच्या, 1 लाख टावर अख्ख्या देशात 1 लाख टावर उभे केले. 30,000 गावं जिथे मोबाईलचं कनेक्शनच नव्हतं, त्या 30,000 गावामध्ये मोबाईल. म्हणजे मी पानवडीत विचारलं, पानवडीत कार्यक्रम झाला काल. त्या कार्यक्रमाला मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे होतो. अण्णाभाऊ साठे येरवडे सभागृहात ते झालं. आणि त्यावेळेस त्यांनी जी काही माहिती दिली ती अवाक करणारी. म्हणजे एक पंतप्रधान मी आज एका मतदारसंघाचा विचार करताना एवढं दमछाक होत असते. इतक्या मोठे लार्जर डिसिजन घेणारे नरेंद्र मोदी. जनधन योजना असेल, BOT असेल. आता बघा तुम्ही, सगळे पैसे पहिले कसे यायचे, मदतीचे पैसे राज्याकडून जिल्हाधिकारी, जिल्ह्याकडून तहसीलदार, कृषी, आता डायरेक्ट अकाउंटमध्ये 1 पैसा कोणाला द्यायचा नाही. प्रचंड मोठी निर्णय हे त्यांनी घेतले आणि देश महाशक्तीच्याकडे जातो आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी आदरणीय पंतप्रधान यांच्यावर सुद्धा प्रचंड श्रद्धा, की स्वतःचं काही नाही परंतु देश पुढे गेला पाहिजे. आपण एका मतदारसंघाचा विचार करताना आपल्याला एवढा आनंद होत असतो काही गोष्टी झाल्या. तो माणूस अख्ख्या देशाची संपूर्ण, चायनाला आणि फिनाला फाट्यावर मारून टाकलं ना. अमेरिकेने टेरिफ लावला, आता मेडिकलवर लावला आहे, आता औषधांवर 100% टेरिफ लावला. काय फरक पडतो आहे? जगभरात घेणारे खूप लोक आहेत ना, आमची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे कालच्या त्या कार्यक्रमामध्ये BSNLचं 4G नेटवर्क स्वतःचं डेव्हलप करणारा, स्वतःची टेक्नॉलॉजी विकसित करणार, जगातला 5वा देश भारत आहे, अमेरिकासुद्धा नाही आहे. त्यामुळे असं विजन घेऊन चालणारा हा माणूस आहे, इतिहास पुरुष आहे. त्यामुळे अशी माणसं पुढे आपल्याला सांभाळावी लागतील. अजून तर पक्ष म्हणून नव्हे तर ही ॲसेट आहेत, या देशाची मालमत्ता आहे. देवेंद्र फडणवीस राज्याची मालमत्ता आहे. हा माणूस इतका हुशार आणि विजनरी असणारा माणूस, ग्राउंडवर लोकांसाठी दिवसरात्र झटणारा एकनाथ, ही मालमत्ता आहे सगळी. अजित पवार किती ओरडत असेल काय, पण कामाच्या बाबतीत वाघ आहे. अशी जेव्हा माणसं लीड करत असतात त्यावेळी त्यांना पूर्णपणे ताकदीने लोकांनी साथ दिली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गप्पा टप्पा मारणारे, म्हणजे काल आता त्या मुख्यमंत्री योजनेवरून टीका केली उद्धव साहेबांनी. 650 कोटी त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना वाया गेले, 1 रुपया वापरू नाही शकले.
एकनाथराव शिंदे 2 वर्षात किती 400-450 कोटी रुपये लोकांचे जीव वाचवले. त्यामुळे अशी जी माणसं आहेत, निवड राजकारणासाठी राजकारण म्हणून नव्हे, याला स्टेट्समन आणि पॉलिटिशियन असं दोन हे आहेत. पॉलिटिशियन हा 24 तास 12 महिने फक्त निवडणुका आणि याचा विचार माझा पक्ष वगैरे करतो. स्टेट्समन आहे ना, तो 3 महिने राजकारणी असतो, नंतर कसा विकास करून लोकांच्या जीवनात चांगलं असा विचार करून काम करणारा माणूस असतो. आणि म्हणून हे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव असतील, पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, ही सगळी स्टेट्समन आहेत. देशाची संपत्ती आहे. हा देश 10 वर्षात कुठच्या कुठे गेला. जे 70 वर्षात घडलं नाही ना, ते सगळं 10-12 वर्षात त्यांनी एवढे आमूलाग्र बदल केले. त्यामुळे असं नाही की 70 वर्षात काहीच नाही झालं, त्यांच्या परीने त्यावेळेस केलं. पण आता जेट युग आलं आहे, ते जेट युगामध्ये निश्चितपणे ही सगळी डिफेन्स, अख्खा देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, कोणावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे, अशा प्रकारची जी भावना आहे, त्या भावनेतून जे काम चाललं आहे ते प्रचंड आहे. तुम्हाला किती लाईफ असते, पण जितका वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये अशा पद्धतीने काम चाललं आहे. तिथे सकारात्मक पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा अशा विचारांच्या लोकांनी निवडून दिलं पाहिजे. आम्ही साधे घरातली मुलं आहेत, अशी मुलं देऊ, पण त्यांना ताकदीने निवडून द्यावं आणि आमच्यावर विश्वासाने तो सोडावा. पुढची पिढी घडवण्याचं काम. विजय शिवतारे किती वर्ष असेल नसेल, आता ताई डॉक्टर ममता माझी मुलगी अगदी बारकाईने लक्ष देते बारीक सारीक कामांवर. मुलगा असेल, त्याच्या बरोबरीने इतके चांगले कार्यकर्ते नवीन पिढीतले, म्हणजे 25-30 वर्षातले. मी आलो त्यावेळेस त्याला 20 वर्ष झाली. त्यावेळेस 20 वर्षाचा पोरगा आता लेकुरळा झालेला आहे, 2-3 मुलं आहेत, त्यावेळेस तेवढा धापळ करत नाही. पण नवीन पिढी ही या निवडणुकीच्या दरम्यान कनेक्ट झाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना ही संधी देण्यात आली. त्यामुळे नवीन पिढी घडवणे, पुरंदरच्या हवेलीच्या राजकारणामध्ये लोकांचं नेतृत्व करायला डेडिकेशनने, समर्पित भावनेने काम करणे, धंदा करायला नाही. आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या ह्या निवडणुकांमध्ये पुरंदरच्या जनतेने भरघोस मताने विजय शिवतारेंवर विश्वास ठेवून, खाली आता मी देवाचोळी फुरसंगीमध्ये लोक बोलतात पाणी कोणी दिलं, बापूने दिलं, टॅक्स कोणी केला, बापूने कमी केला, नगरपालिका कोणी केली, इतर लोक पैसे कोणी आणून दिले, बापूने दिले. मग स्थानिक आता समजा इथले काही 10-20 लोक एकत्र होत असतील, 200 कोटी जर 143 कोटी मी पाण्यासाठी आणले, हे गावातली सगळी जी मंडळी आहेत करू शकतील? नाही करू शकणार. त्यामुळे केंद्र शासनाची झोपडपट्टी झालेली आहे, केंद्र शासनाच्या योजना आहेत, राज्य शासनाच्या SRAच्या योजना आहेत, सगळीला लागू करू शकतो. सडक पडलेले आहेत, साठेनगर, नायकावडा वगैरे. अरे 5 वर्ष मला सत्ता दिली, सगळे प्रकल्प करेल मी. फोकटमध्ये 30-30, 40-40 लाखाची घरं, 300 स्क्वेअर फीटाची, त्या झोपडीत अडचणीत राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळतील. अक्कल पाहिजे, विजन पाहिजे. पण लोकांना, काही लोकांचं काँग्रेसची भूमिका नेहमी अशीच असायची, लोकांना सलवत ठेवा, त्यांना जास्त हुशार करू नका, मरूनही द्यायचं नाही, त्यांना सलाईन द्यायचं फक्त मारायला आणि नंतर आपल्याला वापरून घ्यायचं. ती पॉलिसी काँग्रेसची जी होती त्याच्या उलट पॉलिसी महायुतीची आहे. जास्तीत जास्त लोकांना बेनिफिट द्या, जास्तीत जास्त लोक सक्षम करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जर चांगले नेते मोठे केले, तुम्ही आपोआप मोठे व्हाल. काँग्रेसची पॉलिसी, हा ह्याला जिल्हा परिषद सदस्य केला ना, हा उद्या चॅलेंज होईल, मग याची पाय कापा, हे धंदे व्हायचे. तसं नाही. महायुतीच्या आणि सर्व नेत्यांची बेसिक, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का महत्त्वाच्या आहेत, तर पुढची पिढी समर्पित भावनेने लोकांसाठी काम करणारी चांगली पिढी तयार व्हावी, याच्यासाठीची ही पेरणी आहे. आणि म्हणून या निवडणुकांमध्ये खूप माझ्या गावचा हा तर असं न करता, जे आम्ही उमेदवार देऊ ते सक्षम उमेदवार, सक्षम म्हणजे फक्त पैशांनी, बुद्धीने आणि विचाराने सक्षम आणि लोकांसाठी समर्पित भावनेने काम करणारे अशी सगळी मंडळी देऊ. युती होईल न होईल ते नेते ठरवतील. आजच्या घडीला महायुतीतूनच सबळ होईल अशा प्रकारची भूमिका सर्व नेत्यांची, माझी देखील तशीच. बघू पुढे काय होतं. धन्यवाद बापू. तुमच्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही आज वेळ दिला, मनसोक्त चर्चा केली. आपल्यासोबत पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी विजय बापू शिवतारे होते. पुरंदरचं विमानतळ, गुंजवणीचं पाणी, IT पार्क, वेगवेगळे तालुक्याचे जे विषय आहेत यावर त्यांनी रोखठोक मतं या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.